अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या विरोधात आज विधिमंडळावर महामोर्चा 27 आमदारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र बदर समितीच्या शिफारशी रद्द करण्याची मागणी। उपवर्गीकरणाच्या नावावर शिंदेंनी राजकारण करू नये। मराठा ओबीसी प्रमाणे शिंदे बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडण लावत आहेत। मोर्चामध्ये काही घडल्यास शिंदे जबाबदार असतील। अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंचा इशारा। शेतकऱ्यांना 5 जुलैनंतर कर्जमाफी मिळणार। राज्यपालांच्या सहीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणार। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती। नसरापूरचा नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशीची शिक्षा। 58 दिवसामध्ये फास्ट्रॅक कोर्टाचा ऐतिहासिक निकाल। फाशीच्या अंमलबजावणीनंतर समाधान होईल, पीडितेच्या वडिलांची प्रतिक्रिया। नराधमांना 2 महिन्यामध्ये फाशीपर्यंत पोहोचवता येतं, हे नवीन उदाहरण कोर्टानं आपल्यासमोर मांडलं। नसरापूर प्रकरणातील ऐतिहासिक निकालानंतर मुख्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त। न्यायमूर्तींसह सरकारी वकील आणि पुणे ग्रामीण पोलिसांचे मानले आभार। असं कृत्य करणाऱ्या नराधमाला जिवंत राहण्याचा अधिकार नाही। कोर्टानं पीडितेच्या कुटुंबाला खरा न्याय दिला। अत्यंत कठोर आणि महत्त्वाच्या निर्णयाबद्दल कोर्टाचे आभार। उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। विदर्भात आजपासून शाळांमध्ये किलबिलाट। शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवसामुळे शिक्षक विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये आनंदाचं वातावरण। नागपुरात ढोल ताशांच्या गजरामध्ये विद्यार्थ्यांचं अनोखं आंदोलन। भारतामध्ये खराब हवामानातही विमानाचं सुरक्षित लँडिंग। गगन या स्वदेशी नेव्हिगेशन यंत्रणेची चाचणी यशस्वी। देशातील विमान वाहतूक अधिक सुरक्षित होणार। भोपाळमध्ये मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी क्रिकेटपटू शशांक सिंग विरोधात गुन्हा दाखल। शशांक सिंग आणि निवृत्त आयपीएस अधिकारी वडिलांसह तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल।